अबो का? नाही, एवढ्या कुठल्या विचारात गुंगला होतात? काही नाही का, मी आनंदाचा विचार करत होतो. मला शिकता यावं म्हणून त्यानं शिक्षण सोडलं, नोकरी पत्करली, कुटुंबाची अख्खी जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यावरती घेतली. पण स्वतःकडे मात्र लक्ष. वेळोवेळी आर्थिक अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळेला दादांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. माझ्यावर दुसऱ्यांनी वापरलेले कपडे घालायची वेळ येऊ नये म्हणून किती जीव तुटला त्याचा, पण स्वतः मात्र कधीही नवीन कपडे घेतले नाही. तेच जुने कपडे वापरले केलेले, वहिनीकडून टीप मारून घेतलेले. जाऊबाईंची बी त्यांना कायम साथ असते. लई भले आहेत व त्या. खरे ग राम, किती महत्वाचं असतं अशा माणसांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. तुला माहितीये, मला तर आठवतही नाही त्यांनी स्वतःसाठी कधी काही केलंय. म्हणजे हौसमौस तर राहिली लांबच, पण दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी आणण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी कायम माझाच विचार केलाय. आणि आता हे कपडे